हुकसुद्धा अवेलेबल आहेत. 1 नंबरपासून ते 13 नंबरपर्यंत तुम्हाला हुक मिळून जाईल. त्यानंतर ब्रेड लाईन आहे. पॉपअप सुद्धा आहेत. मोनोलाईन सुद्धा आहेत. मोनोलाईन पाहिजे असेल तर फॉक्स गोल्डच्या मोनोलाईन आहेत. कलर पण खूप चांगला आहे. आज आलोय आपण फिलिप्स सरांच्या शॉपमध्ये काय काय माहिती आहे आपल्याला रॉड बद्दल, मशीन बद्दल, तर आज आपल्याला माहिती देणार आहे सर. माहिती द्या. खूप जण काय करतात, ऑनलाईन शॉपिंग करतात. ऑनलाईन शॉपिंगमध्ये आपल्याला कळत नाही की आपण काय मागवतोय किंवा कसं मागवतोय किंवा कसं मटेरियल येणार आहे आपल्याला कधीच कळत नाही. आपण ऑर्डर देतो टेलिस्कोपिक रॉडच्या. खूप जण येतात माझ्याकडे की ऑनलाईन हे भेटते, ऑनलाईन ते भेटते. काय लोकांची कंप्लेंट येते की ऑनलाईन आलं नाही पण आम्हाला ते पाहिजे तसं आलं नाही. तो टच अँड फील आहे, ते तुम्हाला काय माहीतच नाही. आता इथं आले ना तर तुम्हाला व्हरायटीज पण बघायला मिळेल आणि नक्की तुम्ही घेताय का हे तुम्हाला कळेल. काही लोक नवीन जे असतात अँगलर लोक ह्यांना ते कळत नाही की आपल्याला खरंच गरज कशाची आहे. मग आता माझ्याकडे खूप काही लोक आले ते म्हटले स्वस्तात द्या आणि आम्हाला मोठे मासे मारायचे. तर सिम्पल आहे सर, स्वस्तामध्ये मोठे मासे मारू शकत नाही आपण खूप मोठा विचार करतो की स्वस्त भेटणार फक्त फिशिंगला जायचं, पण त्याच्या लाईनवर, त्याच्या रीलवर, त्याच्या रॉडवर हे खूप फरक पडतो. आणि आपल्याला माशाला किती स्ट्रेंथ आहे पाण्यात हे आपल्याला त्या टायमाला कळतं जेव्हा मोठा मासा आपल्याला गळावा लागतो. तर मोठी गेम खेळण्यासाठी आपल्याला रॉड आलाय 8 फीटमध्ये बोट म्हणून. हा ट्रॉलिंगला पण वापरू शकतो आपण रॉड. हा खूप स्ट्रेंथन रॉड आहे. ह्याला 1 2 3 4 5 6 7 8 9 10 गाईड्स आहेत 8 फीटमध्ये आणि ते के गाईड्स आहेत. तुम्ही नीट बघू शकता. तर खूप स्ट्रॉंग रॉड आहे. याच्यावर खूप काही प्रयत्न केला आहे आम्ही, खूप काही गोष्टी मारलेल्या आहेत. काही समुद्राचे माझ्या मित्रांनी त्यांनी काय म्हणतात त्याच्यावर ग्रुपर्स वगैरे मारलेले आहेत, काहींनी स्नॅपर मारले. तर आहेत काही लोकांचे त्याचे फोटो मी या व्हिडिओमध्ये अपलोड करेल काही दिवसानंतर, जसे माझे त्यांच्याकडून फोटो मागवले. सेकंड आला आहे आपल्याकडे सफायर स्ट्रॉंग. खरंच खूप मोठा रॉड आहे. स्वतः यांनी वापरलेला आहे, त्यांना माहिती आहे, त्यांनी त्यांच्या मित्रांनाही सजेस्ट केला. हेवी ॲक्शन आहे आणि कटले रवसाठी तर 1 नंबर रॉड आहे. माझं कटल्यासाठी जर 1 नंबर रॉड आहे. तुम्ही 20 किलोचा कटला मारा, काहीच प्रॉब्लेम नाही. प्रोफेशनल माणूस जो ह्याच्यावर खेळणारा तो 25-30 लोक कटला मारू शकतो 25-30 किलोला. तर खूप चांगलं रॉड आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. त्याच्यानंतर ह्या नावाला आपलं ह्या रॉडला कोणाच्या नावाची किंवा ओळखीची आवश्यकता नाही आहे. दिस इज डायवा पॉवर टिप. खूप जणांनी वापरले माझ्या मित्राच्या सर्कलमध्ये बघ, इतरांनी पण हे वापरलेलं आहे. खूप स्ट्रॉंग रॉड आहे. याच्यावर खूप मोठे मोठे भरळी, खूप मोठे मोठे रो आम्ही मारलेले आहेत. पर्सनली मी माझ्या मित्रांच्या ग्रुपमध्ये यूज केलं जातं हे. आणि नावच काफी हो, म्हणजे डायवा हे ब्रँडच खूप मोठा आहे. आणि रॉडची ॲक्शन काय आहे? हा मीडियम हेवी ॲक्शन आहे. मीडियम ॲक्शन आहे. हा मीडियम ॲक्शन आहे. हे फास्ट ॲक्शन आहे. हे पण मीडियम ॲक्शन रॉड आहे. फिशॉलिक कंपनीचा येलो स्टॉर्म हा रॉड आहे. खूप चांगला रॉड आहे. बजेट फ्रेंडली आहे. कार्बनचा रॉड आहे. खूप स्वस्तात पण हा रॉड आहे. आणि काय म्हणता तुम्ही ह्याच्यावर चांगले मासे मारू शकता, काय प्रॉब्लेम नाही. स्वस्तामध्ये मस्त. तर बजेट फ्रेंडली रॉड घ्यायचं तर हा रॉड घ्या. खूप चांगला चालतो हा रॉड. त्याच्यानंतर ह्याच्याबद्दल तर तुम्हाला माहिती असेल, टेलिस्कोपिकमध्ये जर तुम्हाला पॉवरफुल रॉड घ्यायचं आहे, मी खूप टेलिस्कोपिक रॉड वापरले पण तसा नाही आहे. हा टेलिस्कोपिक रॉड आहे पॉवर फायटर. सर टेलिस्कोपिकमध्ये ह्याच्यापेक्षा चांगला रॉड अजून पाहायला भेटला नाही मला तरी. आपली सुरुवात ह्याच्यापासून झाली होती फिशिंगची, टेलिस्कोपपासूनच. तर हा तुमच्या बॅगमध्येही बसेल. थोडासा मोठा आहे पण खूप चांगलं रिझल्ट आहे. याच्यावर 7-7, 8-8 किलोचे रो आम्ही वैयक्तिक मारलेले आहेत. मी वैयक्तिक ह्याच्यावर मुरळी मारलेले आहेत. जेव्हा मी बेट कास्टिंग वगैरे यूज करत नव्हतो आज 10-12 वर्षापूर्वी, पण त्या टायमाला आम्ही टेलिस्कोपिक मी बाहेरून घेऊन आलो होतो. मला कोणीतरी सजेस्ट केलं होतं. तर हा मला रॉड भेटला होता त्या टायमाला, पण मिळाला. आणि याच्यावर खूप मासे मारले तुम्ही. याचा जुना रॉड अजूनही माझ्या बॅगमध्ये असेल घरात. कदाचित मी तो ठेवून टाकला आहे, वापरत नाही आता खूप. पण कारण की रॉड्स खूप झालेत, मला गिफ्ट येतात. मग मला स्वतः जे मला आवडतो तो रॉड मी घेतो. त्यामुळे खूप रॉड्स आहेत माझ्याकडे. तो आता ठेवून टाकला आहे. पण बेस्ट रॉड आहे सर टेलिस्कोपिक रॉडमध्ये तुम्हाला खेळायचं असेल. बजेट फ्रेंडली रॉड. हा रॉड तर सगळेच ओळखत असेल. 2 पीस सॉलिड फायबर रॉड. फिशॉलिक कंपनीचा रॉड आहे सर. आत भरीव आणि एवढी ताकद. बिंदास त्याला वाडा, बिंदास खेळा, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. बिगिनर वापरू शकतो, प्रोफेशनल वापरू शकतो, त्याला काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्ही सगळ्यांना माहिती आहे की हा रॉड सॉलिड फायबरचा रॉड असतो कसा.
हा रॉड जर वापरला ना तर तुमचे पैसे वसूलच आहे, डबल टिबल. खूप चांगला रॉड आहे, कसाही वापरा, एकदम बजेट फ्रेंडली रॉड आहे, म्हणजे खूप चांगला रॉड आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. रॉडची माहिती मिळाली. आता आपण मशीनची माहिती घेऊ. स्पिनिंग रील. आपण आहे ना रील्स बद्दल बोलू थोडं. ही आपल्याकडे एक नवीन रील आली. नवीन म्हणजे खूप जुनी आहे. पुण्यामध्ये ऍक्च्युली पहिले कोणाला माहिती नव्हती या रील बद्दल. बीइंग अन अँगलर, म्हणजे मी एक अँगलर असल्यामुळे तुम्हाला एक गोष्ट सांगू शकतो. फील, पॉवर नॉब आणि किती फ्री आहे ती मशीन. त्याचा ड्रॅगचा आवाज पण खूप चांगला आहे, तुम्ही जर ऐकू शकता. ते मोठ्या गेमसाठी आहे, काहीच प्रॉब्लेम नाही, मोठे मोठे मारू शकता. ह्या मशीनीच्या कॉपी खूप मशिनींनी काढल्यात आणि त्या मशिनी आज मार्केटमध्ये विकल्या जातात, पण ह्याच्यापेक्षा जास्त रेटमध्ये. ॲक्युरेटा 5000 इफ यू सी, मार्केटला खूप कमी आहे ही रील, पण रीलची पॉवरफुल रील आहे. आज आत्तापर्यंत हे रील आहे ना कमीत कमी 400+ रील हे विकलेत मी, आणि त्याचा खूप चांगला रिस्पॉन्स मला भेटलेला आहे लोकांकडून. म्हणून काहीच प्रॉब्लेम नाही, तुम्ही यांना विचारू शकता. यांनी स्वतःनी ती रील पाहिले कसं आहे काय, तुम्ही सांगा सर या रीलबद्दल. मशीन एक नंबर आहे. वापरण्याचं फक्त कालावधी आपल्या व्यवस्थित पाहिजे, बस बाकी काही नाही आहे. आणि ताकद एवढी आहे मशीनला की जेवढा मासा लावण ताकद त्याच्यात डबल ताकद मशीनला येते रिटर्न. हे कुणाला माहीत नाही अजून, कारण की आपल्या खेळण्यावर आहे. आणि सगळ्यात पहिलं म्हणजे सगळ्यात ही बॉबिन जी आहे ना घासली जाते, पण या बॉबिन ज्या आहेत त्या मेटल बॉबिन आहे. मेटल असल्यामुळे त्या घासत नाही जास्त. ब्रेड लाईन त्याला किती जरी हे झाली तरी ती गोल फिरती, घासत नाही. अजून दुसरी आपल्याकडं आता पॉवर नॉब आहे. हिला पण खूप स्मूथ मशीन आहे. आणि योलो बीजी तर सगळ्यांनाच माहिती आहे. FC एक नवीन मॉडेल काढला होता. योलोमध्ये पहिला हँडलचा प्रॉब्लेम होता, पहिला बटन हँडल यायचे. आता योलो बीजी आणि योलो FC यांना पॉवर हँडल्स आहेत. तर ड्रॅग ह्याचा 8 किलोचा ड्रॅग आहे. पण 8 किलो ड्रॅग मशीन जेव्हा बनली जाते तेव्हा 8 किलो ड्रॅग वुड बी सॉल्ट वॉटरसाठी असतो. ह्याची खूप ताकद असते. आपल्या म्हणजे नदीचे मासे ना सर किरकोळमध्ये मारू शकतो आपण. ताकद याला मशीननं खूप आहे. याचा ड्रॅगचा आवाज पण खूप चांगला आहे आणि योग्य त्या बजेटमध्ये आहे तुमच्या. एकदम बजेट फ्रेंडली आहे. तुम्ही ह्याच्यावर 10 किलो प्लस मासा आरामात मारू शकतो सर. मला आठवतो, मी गेल्या वर्षी 6.5 किलोचा कटला मारला. 6.5-7 किलो असेल तो कटला एका प्लास्टिक रीलवर मारलाय सर. तर तुमच्यावर केपेबिलिटी किती चांगली असेल तेवढा तुम्ही मासा करू शकता. ह्याच्यावर तर आरामात सर 10 किलो मासा मारू आपण, काहीच प्रॉब्लेम नाही. दुसरी ही तर खूप जणांना माहीत असेल, येलो बीजी जी आहे हे खूप स्वस्त आणि खूप चांगली रील आहे विथ पॉवर नॉब. तर तुम्ही बघू शकता की काय चाललंय, कसं चाललंय, कितपर्यंत चाललंय, मार्केटला कशी ही रील चालली. लोकांनी एवढं घेतलेले आहेत हे रील. याचा रिस्पॉन्स माझ्या ग्रुपमध्ये खूप लोकांनी घेतलेले आहेत. आता हे रील येऊन आहे ना एक लईतले 7-8 दिवस झाले असतील साहेब, पण स्टॉक संपलेला आहे. नेक्स्ट स्टॉक उद्या बरोबरच माझ्याकडे येईल. तुम्ही शॉपला व्हिजिट करा. खूप स्वस्त आणि खूप रिलायबल मटेरियल तुम्हाला मिळेल याची गॅरंटी मी देतो तुम्हाला. आणि शिवाय हा शॉप पुण्यामध्ये आपल्या जवळच आहे. पुढे लांब जायची गरज नाही, ऑनलाईन मटेरियल मागवायची पण गरज नाही आपल्याला. इथं येऊन आपण चेक करू शकतो हाताने ज्या ज्या वस्तू आपल्याला पाहिजे त्या मजबूत आहे का नाही या गोष्टी सगळ्या तुम्हाला याच्यामध्ये मिळून जाणार माहिती. आणि हातात घेऊन तुम्हाला चेक करता येणार स्वतः. मार्केटपेक्षा स्वस्त मटेरियल देण्याची गॅरंटी माझी. तुम्ही या मार्केटपेक्षा तुम्हाला स्वस्तही मिळेल आणि गॅरंटीड माल मिळणार याची गॅरंटी माझी. इथं स्क्रीनवरती कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा आहे, तुम्ही कॉल करू शकता की म्हणजे लोकेशनसाठी वगैरे दुकानाचं लोकेशन मिळेल तुम्हाला. आणि जर काही माहिती पाहिजे असेल तर माहिती पण मिळून जाईल. आपलं दुकान कासारवाडी, पिंपरी चिंचवड शहरामध्ये. कासारवाडी या नाशिक फाट्याच्या अलीकडे तिथं आपलं दुकान आहे. प्रकाश पॉईंट शॉप नंबर 4. तर कधी या, आम्ही आपल्या सेवेत हजर. मी नाही तर पप्पा असतात शॉपवर, मेन दुकानाचे मालक हे पप्पा आहेत माझे. हे दुकानावर असतात. मी जरी नसलो तरी ते तुम्हाला गाईड करतील, काहीच प्रॉब्लेम नाही. थँक्यू सर. असं नाही आहे की फक्त मटेरियल विकलं जातं. स्वतः एक प्रोफेशनल शिकारी आहे आणि स्वतः म्हणजे चेक करतात रॉड कसे आहे, मशिनी कशा आहे, त्यानंतर ते मार्केटमध्ये विकायला आणले जातात. आणि या मशीन अजून एक मशीन आहे 7000 सिरीज मध्ये आहे. FK 7000 सिरीज मशीन आहे. एकदम बजेटमध्ये 7000 सिरीजची मिळते. 7-8 किलो 10 किलोचा मासा आरामात मारा, काहीच प्रॉब्लेम नाही. फ्री आहे, चांगली आहे, पॉवर नॉब दिलेलं आहे. खूप चांगली मशीन आहे. तुम्ही कधी येऊ शकता, शॉपला व्हिजिट करा. 7000ची मशीन म्हणजे खूप कमी रेटमध्ये मिळणार आहे तुम्हाला. मेटल आहे, विशेष म्हणजे मेटल बॉडी.
आपली सगळ्यात पहिली सुरुवात जी झाली ती फिशिंग करण्याची रील सगळं इथनंच घेतलं सगळ्यात पहिल्यापासून युट्यूब चालू केल्यापासून आपण. अजून त्या फ्रॉकची फ्रॉक्स तुम्ही बघू शकता, भरपूर प्रकारचे फ्रॉक्स आहेत स्टॉकमध्ये, काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्ही कधी या 13 ग्रॅम 16 ग्रॅम 18 ग्रॅम 20 ग्रॅम 21 ग्रॅमचे फ्रॉक्स आहेत आपल्याकडे. तर तुम्ही फ्रॉक्स बघू शकता. फ्रॉक्सची क्वालिटी तुम्ही येऊन स्वतः चेक करा आणि खूप स्वस्त रेटमध्ये भेटणार आहे. साहेब त्याचे ॲक्शनमध्ये पण फरक पडणार आहे आणि त्याचा तुम्ही हुक्स किती जाड आहे हे एकदा लक्ष द्या फक्त त्याच्यावर. म्हणजे खूप वेळा असं होतं की त्याचं ते खालचं ग्रिप पडलेलं असतं किंवा त्याची क्वालिटी नसते. रबर तुम्ही बघू शकता की कसा रबर आहे, हा स्ट्रेचेबल रबर आहे एकदम आणि हुक्स त्याचे खूप जाड आहेत आणि स्ट्रॉंग हुक्स आहेत. मोठा मासा जरी लागला तरी काय प्रॉब्लेम नाही. हुकची एक कॅपॅसिटी असती किती लेवलला वर करायचा किती लेवलला खाली करायचा. ते लिमिटच्या बाहेर पण वर्क नाही करायचा का की मग ते कचरा बिचरा अडकला जातो. बाकी हुक वगैरे पाहिजे असेल तर ते सुद्धा अवेलेबल आहेत आपल्याकडे. किती नंबर साईज पासून किती नंबर आहे? 1 नंबर पासून 1 नंबर साईज पासून ते 10 नंबर पर्यंत ना 13 नंबर साईज पर्यंत अवेलेबल आहे. खूप चांगली माहिती दिली सरांनी आपल्याला. आता हा व्हिडिओ इथं संपवतो आणि आपण भेटू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.